मी ऊस शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील आपल्यासमोर आडसाली ऊस पीक व्यवस्थापन आणि आडसाली खत व्यवस्थापन याविषयीची माहिती येणाऱ्या 45 मिनिटाच्या वेळामध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या देशभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ऊस पिकतो त्या ठिकाणी फिरत असताना असं लक्षात आलं की भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राची आणि देशाची पाहता देशाचं सरासरी ऊसाचं उत्पादन 27 टन आणि महाराष्ट्राचं सरासरी 34 ते 35 टन एवढं आतापर्यंत दिसून आलेलं आहे, राहिलेलं आहे. आमच्या महाराष्ट्रातील काही प्रगतशील शेतकरी एकरी 100 टन किंवा 100 टनाच्या पुढे उत्पादन घेताना दिसत आहेत. आज आडसाली हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि या आडसाली हंगामाविषयीची सविस्तर माहिती या ठिकाणी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला शाश्वत एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन कसं काढता येईल या दृष्टिकोनातून आज आपल्या या कार्यक्रमाकडे पाहायचं आहे. शास्त्रीय नियमानुसार जे काही निकष घालून दिलेले आहेत त्यानुसार 1 जुलै ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान जी लागण केली जाते आणि 16 ते 18 महिन्यामध्ये जो ऊस तोडला जातो त्याला आडसाली ऊस असं म्हणलं जातं. या ऊसाला 16 ते 18 महिन्याचा कालावधी मिळतो. दर महिन्याला 2 ते 3 कांड्या याप्रमाणे 16 ते 18 महिन्यामध्ये 40 कांड्यांच्या वरचा ऊस निर्माण आपल्याला करता येतो, म्हणजे 42, 45, 48 कांड्यांचा ऊस निर्माण करता येतो. वाढ सोडून 15 ते 17 फूट उंचीपर्यंत ऊसाची उंची वाढवता येते. याला भौगोलिक आणि शास्त्रीय कारण असं आहे की या ऊस पिकाला, आडसाली ऊस पिकाला चालू वर्षाचा पावसाळा आणि पुढच्या वर्षीचा पावसाळा असे 2 पावसाळे मिळतात. चालू वर्षाचा हिवाळा आणि उन्हाळा मिळतो. असं 4 ऋतूमधून हे पीक जात असल्यामुळं ऊसाची शाखी वाढ चांगली होते आणि आपल्याला सरासरी 80 ते 100 टन आणि अभ्यासू शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एका एकरमध्ये 100 टन, 110 टन, 120 टन, 130 टन, 150 टनापर्यंत ऊसाचं उत्पादन आडसाली हंगामामध्ये निघालेलं दिसून आलेलं आहे. शास्त्रीय नियमानुसार 1 जुलै ते 15 सप्टेंबर ही जरी आडसालीची लागण तारीख असली तरी अनुभवाच्या जीवावरती मी आपल्याला सांगू इच्छितो की 15 जून ते 15 जुलै ही लागण तारीख आडसालीसाठी सर्वोत्तम दिसून आलेली आहे. म्हणून आपण लवकरात लवकर म्हणजे 15 जून ते 15 जुलै या दरम्यान लागवड पूर्ण करून आपल्याला शाश्वत एकरी 100 टनाचं ध्येय गाठायचं आहे. आडसाली हंगाम महत्वाचा का, हे याविषयी आता थोडक्यात आपण माहिती घेतली. आता या हंगामामध्ये ऊस जातीची निवड करत असताना महाराष्ट्रामध्ये 2 जाती आडसालीसाठी चांगल्या आहेत. ते म्हणजे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी शिफारस केलेल्या को 86-032 आणि फुले 265. को 86-032 ही जात तशी आडसालीला चालते, पूर हंगामाला चालते, सुरूला चालते, खोडव्याला चालते. को 86-032 ही जात तयार करत असताना को शी 771 आणि को 62-198 या 2 जातीचा संकर करून तयार केलेली को 86-032 ही जात आहे. या जातीमध्ये रिकव्हरीचं प्रमाण जास्त आहे. 11% पासून 13.5% रिकव्हरी देण्याची क्षमता को 86-032 या जातीमध्ये आहे. त्याचबरोबर जास्त काळ शेतामध्ये उभी राहिल्यामुळं ऊसाचं उत्पादन जादा देणारी जात आहे. एकरी 100 टनापासून 150 टनापर्यंत उत्पादन देण्याची क्षमता असणारी जात आहे. या जातीला तुरा येत नाही आणि आला तर उशिरा तुरा येतो आणि दर महिन्याला 2 ते 3 कांड्या याप्रमाणे, सरासरी 2.5 कांड्या याप्रमाणे आपल्याला कांड्या निर्माण करणारी, 2, 2.5, 3 कांड्या निर्माण करणारी आणि तुरा उशिरा येणारी अशी ही जात आहे. म्हणून निचऱ्याच्या जमिनीमध्ये आपण को 86-032 या जातीची निवड करून ऊस लागण करावी. ज्या जमिनीचा पीएच वाढलेला आहे, सामू वाढलेला आहे, क्षारयुत झालेले आहे, चिबड झालेल्या जमिनी आहेत, अशा जमिनीमध्ये फुले 265 या जातीची लागवड करावी. अर्थात फुले 265 या जातीला रिकव्हरी उशिरा मिळत असल्यामुळं, साखर उतारा उशिरा मिळत असल्यामुळं आपण जून जुलै महिन्यामध्ये ताग किंवा धेंच्याचं हिरवळीचं पीक घेऊन त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या कालावधीमध्ये जर
265 ही जर जात लावली आणि पुढच्या वर्षी थंडी मिळाल्यानंतर 1 जानेवारी किंवा 15 जानेवारी नंतर जर हा ऊस तोडला तर रिकव्हरी ही चांगली मिळते आणि ऊसाचं उत्पादन ही चांगलं मिळतं. त्यातल्या त्यात पाणी साठून राहणाऱ्या जमिनीमध्ये, पीएच वाढलेल्या जमिनीमध्ये, काळ्या भारी जमिनीमध्ये, क्षारयुक्त जमिनीमध्ये 265 ही जात चांगली येते. आणि ज्या ठिकाणी हलकी असेल, मध्यम असेल, भारी असेल पण पाण्याचा निचरा होणारी जात आहे त्या जमिनीमध्ये कोश 80-0-32 ही जात उत्तम येते. तर आता सांगितल्याप्रमाणे या 2 जातीपैकी एक जात आपल्याला निवडायची आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे बेणे निवड. अडसाले हंगामासाठी या 2 जातीचं ऊस बेण्यासाठी घेत असताना जो ऊस बियाण्यासाठी आपण घेणार आहात तो गेल्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये लागण केलेला किंवा जुलै ऑगस्ट मध्ये लागण केलेला ऊस आता बेण्यासाठी घ्यायचा आहे. जेणेकरून ऊस लागणीच्या वेळी बेण्याचं वय 9 ते 10 महिने असावं. तो ऊस जाड असावा आणि लांब कांड्याचा असावा. ज्या ऊसामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे असा ऊस जर बियाण्यासाठी घेतला तर उगवण 90% पुढे होते. 9 ते 10 महिन्याच्या ऊसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर असते, त्यामुळे ऊसाची उगवण चांगली होते. 11 महिन्याच्या पुढील ऊस घेऊ नये, त्यामध्ये सुक्रोज नावाची साखर तयार व्हायला चालू होते आणि असा ऊस बेण्यासाठी योग्य ठरत नाही, फायद्याचा ठरत नाही. 8 महिन्याच्या आतील ऊस, कमी वयाचा ऊस ही बेण्यासाठी घेऊ नये. खोडव्यामधील, नेडव्यामधील ऊस बियाण्यासाठी घेऊ नये. तुरा आलेला ऊस बियाण्यासाठी घेऊ नये. लोळलेला ऊस बियाण्यासाठी घेऊ नये. उभ्या ऊसाचं पाचट काढलेलं असेल तर बियाण्यासाठी घेऊ नये. ऊसावरती मोठ्या प्रमाणात रोग आणि कीड दिसत असेल तर असा ऊस बियाण्यासाठी घेऊ नये. लागणीच्या ऊसामधील किंवा बेणे मळ्यामधील मूलभूत, पायाभूत आणि प्रमाणित या 3 स्तरीय बेणेमाळा पद्धतीमधीलच बियाणं शेतकरी बांधवांनी घ्यावं. तुकाराम महाराजांच्या म्हणीप्रमाणे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, जसं बियाणं चांगलं असेल तर ऊसाचं उत्पादन वाढतं, हे 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय. या म्हणीचा अर्थ डोळ्यासमोर ठेवून नेहमी आपल्याला 9 ते 10 महिने वयाचं जाड लांब कांड्याचं बियाणं लागणीसाठी वापरायचं आहे. शेतकरी बंधूंनो, बियाण्याची निवड आपण केली. आता जमिनीची पूर्व मशागत करत असताना आपल्याला शेतामध्ये पहिला नांगर घालण्यापूर्वी 15 दिवस अगोदर जमिनीच्या खालून चालणारा नांगर, त्याला सब सॉयलर म्हणतात, या सब सॉयलर अवजाराचा उपयोग करावा. हे अवजार 25 ते 30 हजार रुपये किमतीचं आहे. जमिनीमध्ये 2 ते 2.5 फूट खोल जातं. जमीन फाडण्याचं काम करतं, जमीन चिरण्याचं काम करतं. यामुळे जमिनीमध्ये हवा भरण्याची प्रक्रिया केली जाते. वरच्या थरामधील क्षार सगळे तळाला जाऊन बसतात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ऊसाची मुळं पहिल्या 1.5 फुटाच्या थरामध्ये 70% मुळं असतात आणि राहिलेली मुळं ही 1 मीटर खोलीपर्यंत जातात. म्हणून पहिल्या 1.5 फुटाच्या थरामध्ये निरोगी वातावरण आपण तयार केलं, हवा पाण्याचं संतुलन चांगलं राहिलं, क्षाराचं प्रमाण कमी झालं तर ऊस उत्पादन एकरी 7 ते 10 टनानं वाढतं. म्हणून 3 ते 4 वर्षातून एकदा खोडवा निघाल्यानंतर आपल्याला किंवा शेतामध्ये पहिला नांगर घालण्यापूर्वी 15 दिवस अगोदर आपल्याला सब सॉयलर या अवजाराचा वापर करायचा आहे. अर्थात मध्यम काळ्या भारी जमिनीमध्ये काम हे अवजार चालवायचं, हलक्या जमिनीमध्ये हे अवजार चालवण्याची आवश्यकता नाही. 15 दिवसाची उसंत दिल्यानंतर आडवी उभी 2 वेळा नांगरट, आडवा उभा 2 वेळा कल्टिवेटर, 1 वेळा रोटावेटर. पहिली नांगरट झाल्यानंतर 4 ते 5 ट्रॉली शेणखत किंवा कारखान्याचं कंपोस्ट खत वापरून आपल्याला त्या ठिकाणी नंतर मशागत पूर्ण केल्यानंतर सऱ्या सोडण्याचं काम करायचं. मशागत पूर्ण झाल्यानंतर रान रवाळ, मऊ आणि भुसभुशीत झाल्यानंतर सऱ्या सोडत असताना आपल्याला सरीचा आकार इंग्रजी यू आकार राहील या पद्धतीने सऱ्या सोडायच्या. फी आकाराची सरी नसावी. इंग्रजी यू आकाराची जर सरी असेल तर ऊसाच्या बुडाला खत टाकणं सोपं जातं. ऊसाच्या दोन्ही बाजूला 2 दाते अवजार चालवून खत मातीआड करणं सोपं जातं. पाण्याचं व्यवस्थापन करणं सोपं जातं. म्हणून सरीचा आकार इंग्रजी यू असावा, फी आकाराची सरी नको. 2 सरीमधील अंतर किती असावं? पाटानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 सरीमधील अंतर 4.5 ते 5 फूट असावं आणि ठिबक सिंचनाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 सरीतील अंतर 5 फूट, 5.5 फूट, 6 फूट आणि भविष्यामध्ये 7 फुटापर्यंत सरीमधील अंतर असावं. शेतकरी बंधूंना सरीतील अंतर वाढवल्यामुळं आपल्याला अडसाली हंगामामध्ये भुईमुग असेल, सोयाबीन असेल अशी आंतरपिकं घेता येतात. सरीतील अंतर वाढवल्यामुळे ठिबक सिंचनावरचा खर्च कमी होतो, लॅटरल कमी लागते, ठिबकची नळी कमी लागते. सरीतील अंतर वाढवल्यामुळे ऊसाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे ऊसाची पानं रुंद आणि लांब होतात.
क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं, प्रकाश संश्लेषण वाढतं आणि पानामध्ये साखर तयार करण्याची क्रिया वाढल्यामुळं ती साखर कांडीत साठवल्यामुळं ऊसाची जाडी आणि पेरातलं अंतर वाढतं. म्हणून भरपूर सूर्यप्रकाश मिळावा म्हणून सरीतलं अंतर जास्त ठेवावं. बाजारामध्ये छोटे ट्रॅक्टर आलेले आहेत. 21 HP कुबोटा, 24 HP कुबोटा, 18 HP मित्सुबिशी ट्रॅक्टर, 13 HP पॉवर टिलर, 7.5 HP इटालियन पॉवर टिलर, अंगद, अर्जुन, सोनालिका, महिंद्रा, जॉइंडर, फोर्स अशा अनेक कंपन्या बाजारामध्ये आलेल्या आहेत, ज्यांनी 4 चाकी आणि दोन चाकी पॉवर टिलर आणि 4 चाकी छोटे ट्रॅक्टर बाजारामध्ये आणलेले आहेत. या छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपल्याला मशागत करता येते. बाळ भरणी, मध्यम भरणी, मोठी भरणी ही छोट्या ट्रॅक्टरनं करता येते आणि 20-20 दिवसाच्या अंतरानं 4 ते 5 ऊसाच्या पानावर फवारण्या सुद्धा करता येतात. म्हणून यांत्रिकीकरणाची शेती करण्यासाठी सरीतलं अंतर जास्त असावं. हार्वेस्टरच्या साहाय्यानं ऊस तोडणी यंत्राच्या साहाय्यानं ऊस तोडण्यासाठी सरीतील अंतर जास्त असावं. थोडक्यात कमी माणसामधील ऊस शेती जर करायचं म्हणलं तर सरीतील अंतर कमीत कमी 4.5 फूट आणि जास्तीत 6 ते 7 फुटापर्यंत अंतर वाढवायला हरकत नाही. ठिबक सिंचन पण करायचं आहे, ठिबकचा खर्च पण कमी करायचा आहे आणि आंतरपीक पण घ्यायचं आहे. अशा ठिकाणी जोडओळ पट्टा पद्धतीचाही विचार करायला हरकत नाही. 2 जोडओळीतलं अंतर 3 ते 3.5 फूट ठेवावं. म्हणजे संपूर्ण शेतामध्ये 3 ते 3.5 फूट अंतरावर सऱ्या सोडाव्यात आणि 2 सऱ्या लागण करून तिसरी सरी रिकामी सोडावी. 2 लागण केल्या तिसरी रिकामी सोडली, 2 लागण केल्या तिसरी रिकामी सोडली, या पद्धतीने नियोजन केलं तर 2 जोडवळीतलं अंतर 3 ते 3.5 फूट आणि पट्ट्यातील अंतर 6 ते 7 फूट राहतं. आपल्याला पट्ट्यामध्ये आंतरपिकं घेता येतात आणि जोडवळीच्या मध्ये एकच लॅटरल ठेवून 9 फुटावरती लॅटरल ठेवून ठिबकचा खर्च 50% वरती आणून आपल्याला ऊस पीक घेणं शक्य आहे. पाटपाणी पद्धत, माफ करा, पट्टा पद्धत आणि नेहमीची रुंद सरी पद्धत 4.5, 5, 5.5 यामध्ये 4.5, 5, 5.5, 6 फूट रुंद सरी पद्धत ही सगळ्यात उत्तम मानली जाते. आतापर्यंत सिंगल सरी मध्ये एका सरीमध्ये एक ठिबकची नळी, एक लॅटरल या पद्धतीचा प्रयोग घेण्यात आला होता. परंतु 2 सरीतील अंतर 6 फूट, 6.5 फूट, 7 फुटापर्यंत अंतर ठेवून ऊसाच्या दोन्ही बाजूला लॅटरल टाकून ठिबकची नळी टाकून ठिबक मधून खत आणि पाणी व्यवस्थापन करून शाश्वत एकरी 100 टनाच्या पुढे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत. म्हणून भविष्यामध्ये डबल लॅटरलचा सुद्धा प्रयोग करायला हरकत नाही. थोडक्यात सरीमधील अंतर किती असावं याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेतली. आता 2 टिपरामधील अंतर किती असावं? आपण 2 डोळा पद्धतीची लागण करणारे शेतकरी असू तर 2 टिपरामध्ये कमीत कमी 6 ते 8 इंच शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये टिचभराचं अंतर असावं. आम्ही कोश 8032 265 लागण करणारे शेतकरी असल्यामुळं या जातीला फुटवा भरपूर असल्यामुळं 2 टिपरातील अंतर 9 ते 12 इंचापर्यंत वाढवायला हरकत नाही. जेवढं 2 टिपरातील अंतर वाढवू तेवढा फुटव्याला जागा मिळते, ऊसाची जाडी वाढते, पेरातलं अंतर वाढतं, ऊसाचं उत्पादन वाढतं. म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की 2 टिपरातील अंतर 9 ते 12 इंच आणि एका एकरला सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 टन बियाणं, टिपरांच्या भाषेमध्ये 8 ते 9 हजार टिपरी या पद्धतीनं बेण्याचा वापर 2 डोळा पद्धतीमध्ये करावा. 2 डोळा पद्धतीमध्ये रिस्क नाही, धोका नाही. दोन्ही डोळ्यापैकी एक डोळा उगवून आला तरी 8 ते 10 ऊसाचं बेड तयार होतं आणि दोन्ही डोळे उगवून आले तरी 10 ते 12 ऊसाचं बेड तयार होतं. म्हणून आपल्याला 2 डोळा पद्धतीमध्ये रिस्क न घेता ऊस लागण करता येते. आपल्याला थोडीशी रिस्क घ्यायची आहे, धोका पत्करायचा आहे आणि आधुनिक ऊस शेती करायची आहे तर 1 डोळा पद्धतीनं लागण करावी. 1 डोळा पद्धतीनं लागण करत असताना 2 डोळ्यामधील अंतर 2.25 ते 2 फूट ठेवावं. एका एकरला 1.5 टन ते 1 टन बियाणं लागतं. टिपरांच्या भाषेमध्ये 6 ते 7 हजार टिपरी किंवा 6 ते 7 हजार डोळे लागतात. शेतकरी बंधूंनो, 1 डोळा पद्धतीची लागण करत असताना डोळ्याच्या वरती 2 बोटं आणि डोळ्याच्या खाली 4 बोटं या पद्धतीनं टिपरी तोडायची आहे. सरीमध्ये टिपर ठेवत असताना सूर्याच्या दिशेने डोळा राहील किंवा सरीच्या बाजूला डोळा येईल या पद्धतीने टिपर सरीमध्ये ठेवायचा आहे. टिपरावर 2 ते 3 बोटं माती म्हणजे 2 ते 3 इंच माती पडेल एवढी काळजी घ्यायची आहे. लागण करत असताना प्रत्येक 5व्या सरीच्या पोटाला थोडेसे 1 डोळ्याच्या टिपरी जादा लावायच्या आहेत. म्हणजे 20-25 दिवसाचा ऊस झाल्यानंतर, उगवण पूर्ण झाल्यानंतर रोपाच्या साहाय्यानं नांग्या किंवा तुटाळ भरण्याचं काम आपल्याला रोपाच्या साहाय्यानं करायचं आहे. 60-65 दिवसाचा ऊस झाल्यानंतर जेटाकोंब मोडण्याचं काम करायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांना 1 डोळा पद्धतीविषयीची सविस्तर माहिती आहे अशा शेतकरी बांधवांनी 1 डोळा पद्धत करावी आणि आमच्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी 2 डोळा पद्धतीची लागण करायला हरकत नाही.
सगळ्यात चांगली पद्धत कोणती असेल तर ती म्हणजे रोप लागण. स्वतःच्या शेतामध्ये स्वतःची रोपं तयार करावीत. एका एकरला अर्धा ते पाऊण टन बियाणं लागतं. 5 क्विंटल, 6 क्विंटल किंवा 7 क्विंटल बियाण्यामध्ये 1 एकरची लागण होऊ शकते. म्हणून स्वतःच्या शेतामधील लागणीच्या ऊसामधील 9 ते 10 महिने ऊसाचा वयाचा जाड ऊस जाड ऊस शेताच्या बाहेर काढावेत आणि 6,000 किंवा 7,000 डोळे, डोळ्याच्या वरती 2 बोटं आणि डोळ्याच्या खाली 4 बोटं या पद्धतीने टिपरी तयार कराव्यात. आमचे गुरुवर्य डॉक्टर जमदग्नी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या खताच्या मोकळ्या ज्या गोण्या आहेत त्या जमिनीवरती हंतरून घ्याव्यात. त्यावरती 4 बोटं माती टाकावीत आणि त्यावरती गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खत किंवा पेंडीयुक्त खतं त्यावरती एक थर द्यावा आणि त्यावरती टिपरी ज्या आहेत, 1 डोळ्याची टिपरी बेन प्रक्रिया करून एका एकरला 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचो आणि 100 मिली फॉलिक्युअर, एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक, 100 लिटर पाण्यामध्ये 100 मिली गावचो, 100 मिली फॉलिक्युअर यामध्ये 10 ते 15 मिनिटं बियाणं बुडवून बाहेर काढायचं आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे बेडवरती ओळीने टिपरी हंतरायच्या, डोळावरती करायचा आहे. 2 टिपराच्या मध्ये मुंगी किंवा मुंगळा जाईल एवढं अंतर ठेवायचं. टिपरावरती 2 किंवा 3 बोटं माती टाकायचे आणि झारीनं हलकं फुलकं पाणी देत राहायचं आहे. या अडसाली हंगामामध्ये ह्युमिडिटी जास्त असल्यामुळं, आर्द्रता जास्त आपल्याला 20 ते 25 दिवसामध्ये 3 पानावरचं रोप तयार होतं आणि एका युरियाच्या किंवा डीएपीच्या किंवा 10-26-26च्या मोकळ्या गोणीवरती आपल्याला 200 ते 250 रोपं तयार करता येतात. एक रोप तयार करण्यासाठी जास्तीत जास्त 70 ते 75 पैसे खर्च येतो. एका एकरला 6,000 रोपं तयार करण्यासाठी 3 ते 4,000 खर्चामध्ये आपण स्वतःच्या शेतामध्ये स्वतःची रोपं तयार करू शकतो. लागण करताना ऊसाचं वय 20 ते 22 दिवस असावं, 3 पानावरचं रोप असावं. अशा पद्धतीनं रोप लागण जर शेतात केली तर 8व्या दिवशी नवीन पान जन्माला येतं आणि जादा वयाचं रोप जर शेतामध्ये लावलं तर ते स्वतःला जगण्यासाठी 1 महिन्याचा वेळ घेतं. म्हणून कोवळी रोपं 9 ते 10 महिने वयाच्या ऊसापासून तयार केलेली 20 ते 22 दिवसाची कोवळी रोपं, 3 पानावरची रोपं शेतामध्ये लावून आपल्याला एकरी 7 ते 10 टनाचा फायदा घेता येतो. रोपं शेतामध्ये लावल्यामुळं आपल्याला 1 महिना लागणीची तारीख जादा पकडता येते, लवकर पकडता येते आणि शेतात उगवण झालेला ऊस लावल्यामुळे शेतामध्ये गॅप राहत नाहीत, तुटाळ राहत नाहीत. त्यामुळं एकसारखा फुटवा, एकसारखी वाढ आणि एकरी 7 ते 10 टन उत्पादनात वाढ यासाठी भविष्यामध्ये रोप लागण पद्धत हा सुद्धा मुद्दा तितकाच फायद्याचा आहे. शेतकरी बंधूंनो, सगळी तयारी झाली. आपल्याला आता एकात्मिक खत व्यवस्थापन करायचं आहे आणि एकात्मिक खत व्यवस्थापन करत असताना सेंद्रिय खतं, रासायनिक खतं आणि जैविक खतं याविषयीची माहिती घ्यायची आहे. सेंद्रिय खतामध्ये शेणखत आहे, कारखान्याचं कंपोस्ट खत आहे किंवा कोंबडी खत आहे. शेणखत किंवा कारखान्याचं कंपोस्ट खत शेतामध्ये टाकत असताना टनाच्या भाषेमध्ये 10 टन, 12 टन, 15 टनापर्यंत टाकायचं आहे आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भाषेमध्ये 3 ट्रॉली, 4 ट्रॉली शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकायचं आहे. शेणखत किंवा कंपोस्ट खत जर कमी असेल तर आपल्याला कोंबडी खत हे 5 टनापर्यंत कोंबडी खत टाकता येतं. यामध्ये क्लोराईडचं प्रमाण जास्त असल्यामुळं एका जागी डेपो मारून कोंबडी खतावरती भरपूर जर पाणी मारलं तर क्लोराईड वाहून जातात आणि ते शेणखतामध्ये मिसळून आपल्याला वापरता येतं. 5 टनापर्यंत कोंबडी खत वापरायला हरकत नाही. सेंद्रिय खतामध्ये आपल्याला जून जुलै महिन्यामध्ये किंवा पाणी असेल तर मे जून महिन्यामध्ये ताग ध्यांच्या सारखी हिरवळीची पिकं घेता येतात. हलक्या जमिनीमध्ये ताग आणि भारी जमिनीमध्ये ध्यांच्या. एका एकरला 25 किलो बियाणं लागतं. सरी वरंबा पद्धतीने ताग ध्यांच्या जर घेतला तर भारी जमीन असेल तर 1 बॅग डीएपी, हलकी जमीन असेल तर 3 बॅग सुपर फॉस्फेट, 21 दिवसाचं पीक झाल्यानंतर 1 बॅग युरिया आणि 55-60 दिवसाचा ताग ध्यांच्या झाल्यानंतर सरीमध्ये लोळवायचा. वरंब्याची सरी करायची, सरीचा वरंबा करायचा. आपल्याला 1.5 ते 2 महिन्यामध्ये 8 ते 10 टन हिरवळीचं खत शेतामध्ये गाडता येतं. जमिनीची भौतिक, जैविक, रासायनिक सुपीकता वाढवता येते. तणाचं नियंत्रण कमी करता येतं. मुळाच्या सानिध्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पिकाला वाढवता येते. म्हणून ताग ध्यांच्याचा प्रयोग करून ऊस लागण केल्यास निश्चित स्वरूपानं ऊसाचं उत्पादन वाढतं. आणि आता सांगितलेलं काहीच जर करता नाही आलं तर बाजारामध्ये पेंडीयुक्त खतं मिळतात, ज्याच्यामध्ये निंबोळी, करंज, एरंड, महुवा अशा अनेक पेंडी मिसळलेल्या आहेत. असं ग्रीन हार्वेस्ट सारखं सेंद्रिय खत आहे. लागणीला 5 बॅग, बाळभरणीला 2 ते 3 बॅग आणि मोठ्या भरणीला 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट सारखं पेंडीयुक्त खताचा वापर सुद्धा सेंद्रिय खत म्हणून करायला हरकत नाही. भरखत, जोर खत म्हणून वापरायला हरकत नाही. हेही मिळत नसेल तर लागणीला 100 ते 150 किलो निंबोळी पेंड आणि मोठ्या भरणीला 100 ते 150 किलो निंबोळी पेंडचा वापर आपण करावा. आणि शेतकरी बंधूंनो, आता सांगितलेली सर्व खतं
कमी असतील तर सरीमध्ये टाकावीत आणि जादा असतील तर दुसऱ्या नांगरटीच्या अगोदर टाकावीत. थोडक्यात सेंद्रिय खतामध्ये अजून गांडूळ खत टाकता येईल, कोंबडी खत टाकता येईल, या सर्व गोष्टीची माहिती आपण आता थोडक्यात या ठिकाणी घेतलेली आहे. टनाच्या भाषेमध्ये 10 टन, 12 टन, 15 टनापर्यंत सेंद्रिय खत पाहिजे एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आता दुसरं खत आहे ते म्हणजे रासायनिक खत. शेतकरी बांधवांनो, रासायनिक खतामध्ये आपल्याला एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खत हे तितकंच महत्वाचं आहे. आणि ऊस पिकाला कोणती अन्नद्रव्ये लागतात याचा अभ्यास करून आपण रासायनिक खताची पूर्तता करायची आहे. ऊस पिकाला मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश लागतो, ज्याला आपण NPK म्हणतो. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये ऊस पिकाला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर लागतो. आताच आपल्याला राहुलजीने कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश विषयीची सविस्तर माहिती सांगितलेली आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये लोह, जस्त, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्ये लागतात. आणि 17वा अन्नघटक म्हणून सिलिकॉन या अन्नघटकाला मान्यता मिळालेली आहे. आणि हवा पाण्यातून आपल्याला कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळतो. मुख्य अन्नद्रव्य 3, दुय्यम अन्नद्रव्य 3, सूक्ष्म अन्नद्रव्य 7, हवा पाण्यातून मिळणारे 3 घटक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि 17वा अन्नघटक म्हणून सिलिकॉन, असं 17 अन्नघटक ऊस पिकाला लागतात. याचा समतोल आहार ऊस पिकाला जर दिला तर आपल्याला शाश्वत एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन काढता येतं. आता नत्र, स्फुरद, पालाशसाठी बाजारामध्ये अनेक खतं उपलब्ध आहेत. त्यामध्ये 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, डीएपी, युरिया डीएपी पोटॅश असेल किंवा युरिया सुपर फॉस्फेट पोटॅश असेल, यापैकी एक खताची निवड आपल्याला करायची आहे. शाश्वत एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन काढण्यासाठी एका एकरला कमीत कमी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 120 किलो पालाश, 200, 100, 120 NPK प्रति एकर या पद्धतीनं रासायनिक खताचा डोस शेतकरी बांधवांनी द्यावा. उदाहरण म्हणून सांगतो, आपण 10-26-26 जर खत देणार असाल तर लागणीला 3 बॅग 10-26-26, 1.5 ते 2 महिन्याच्या ऊसाला फुटवा फुटत असताना 2 बॅग 10-26-26 आणि मोठी भरणी करत असताना 3 बॅग 10-26-26 असा 8 बॅगचा डोस आपल्याला द्यावा लागतो. या जोडीला नत्राची पूर्तता अजून करावी लागते, म्हणून 1.5 ते 2 महिन्याचा ऊस असताना 2 बॅग युरिया आणि 1 बॅग अमोनियम सल्फेट, 90 दिवसाचा ऊस असताना 1 बॅग युरिया आणि 1 बॅग अमोनियम सल्फेट आणि मोठी भरणी करत असताना 2 बॅग युरिया आणि 1 बॅग अमोनियम सल्फेट, असं 5 बॅग युरिया, 3 बॅग अमोनियम सल्फेट आणि 8 बॅग 10-26-26 या पद्धतीने आपल्याला 200, 100, 120 या सूत्रामध्ये बसवून नत्र, स्फुरद, पालाशची पूर्तता करता येते. शेतकरी बंधूंनो, आताच आपण पाहिलं की ऊस पिकाला दुय्यम अन्नद्रव्यांची पण गरज असते आणि त्या दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक अतिशय महत्वाचे आहेत. आणि दुय्यम अन्नद्रव्यासाठी आयशेल कंपनीनं पॉलिसल्फेट हे खत उत्तमरित्या बाजारामध्ये आणलेलं आहे. हे 4-in-1 खत आहे. याला ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून मान्यता आहे. याचा pH 7 असल्यामुळे, न्यूट्रल pH असल्यामुळे ऊस पिकाला लवकर लागू होतं. आणि यामध्ये 4 घटक आहेत: कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश. यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आहे 16.5%, मॅग्नेशियमचं प्रमाण आहे 5.5%, गंधक म्हणजे सल्फरचं प्रमाण आहे 18.5% आणि पोटॅशचं प्रमाण आहे 13.5%. म्हणजे हे 4 घटक एकाच वेळी आपल्याला देता येतात. आता हे पॉलिसल्फेट आपल्याला लागणीला 75 किलो आणि मोठ्या भरणीला 75 किलो असं 150 किलो वापरायचं आहे. हे झालं दुय्यम अन्नद्रव्य. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ग्रेडनुसार ज्याच्यामध्ये लोह, जस्त, मॅंगनीज, बोरॉन आणि मॉलिब्डेनम आहे अशी 10 किलोची बॅग मिळते. लागणीला 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मोठ्या भरणीला 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा. बाजारामध्ये अनेक नामवंत कंपन्या आहेत. या नामवंत कंपन्यांचं सूक्ष्म अन्नद्रव्य बाजारामध्ये मिळतं. मग ऑर्मिकेन नावानं मिळतं, न्यूट्रिवेन नावानं मिळतं किंवा अनेक नावं बाजारामध्ये आहेत ज्याच्यामध्ये लोह, जस्त, मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि कॉपर आहे. असं लागणीला 10 किलो आणि मोठ्या भरणीला 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपल्याला करायचा आहे. लागणीला 5 बॅग पेंडीयुक्त खतामध्ये ग्रीन हार्वेस्ट, मोठ्या भरणीला 5 बॅग ग्रीन हार्वेस्ट सारखं पेंडीयुक्त खत वापरायचं आहे. लागणीला 1 कीटकनाशक आणि मोठ्या भरणीला 1 कीटकनाशक वापरायचं आहे. ज्याच्यामध्ये फिप्रोनिल घटक आहे असं फिप्रोनिल घटक असणारं रिजंट अल्ट्रा असेल किंवा कार्टॅप हायड्रोक्लोराइड घटक असणारं केल्डान असेल किंवा फर्टेरा नावाचं कीटकनाशक असेल, यापैकी 1 कीटकनाशकाचा वापर करायचा. रिजंट अल्ट्रा असेल तर लागणीला 4 किलो आणि भरणीला 4 किलो, केल्डान असेल तर लागणीला 5 किलो आणि मोठ्या भरणीला 5 किलो आणि फर्टेरा असेल तर लागणीला 8 किलो आणि मोठ्या भरणीला 8 किलो यापैकी एका कीटकनाशकाचा वापर करायचा.
याच्या व्यतिरिक्त आपल्याला जैविक कीटकनाशक सुद्धा लागणीच्या डोस बरोबर देता येतं, ज्याच्यामध्ये बिव्हेरिया बॅशियाना आणि मेटारायझम आहे असं जैविक कीटकनाशक ग्रबगार्ड नावानं बाजारामध्ये मिळतं. लागणीला 3 किलो आणि भरणीला 3 किलो ग्रबगार्ड या जैविक कीटकनाशकाचा वापर केल्यास हुमणी वाळवीचं नियंत्रण सुद्धा आपल्याला करता येतं. शेतकरी बंधूंनो, आता सांगितलेली खतं ही जमिनीमधनं द्यायची आहेत. आता ठिबक सिंचनामधून खत व्यवस्थापन करत असताना आयशेल कंपनीनं पाण्यात विरघळणारी अनेक उत्तम दर्जाची खतं बाजारामध्ये आणलेली आहेत, ज्याचा पीएच 2.5, 3, 3.5 पर्यंत पीएच असणारी खतं बाजारामध्ये आणलेली आहेत. आता ऊस वाढीच्या अवस्था जर आपण डोळ्यासमोर ठेवल्या, उगवण पहिल्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये उगवण होत असते, त्याला जर्मिनेशन पिरियड म्हणतो किंवा उगवणीचा कालावधी म्हणतो. या दरम्यान काय द्यायचं आहे याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. दुसरा जो फुटव्याचा कालावधी असतो, ज्याला टिलरिंग फेज म्हणलं जातं, म्हणजे लागणीनंतर 45 ते 90 दिवस या दरम्यान टिलरिंग फेज असते, फुटव्याचा कालावधी असतो. या दरम्यान आपल्याला खतं काय द्यायचे ते पाहायचं आहे. सुरुवातीला जोमदार वाढीची अवस्था असते, म्हणजे 3, 3.5 महिन्यानंतर 6 महिन्यापर्यंतचा ऊस होईपर्यंत सुरुवातीच्या जोमदार वाढीची अवस्था असते, त्याला इनिशियल ग्रँड ग्रोथ असं म्हणलं जातं. त्यावेळी खतं कोणती द्यायची तेही पाहायचं आहे. आणि त्यानंतर ऊसाच्या जोमदार वाढीला सुरुवात होते, ज्याला ग्रँड ग्रोथ स्टेज म्हणलं जातं, त्यावेळी कोणती खतं द्यायची हे पाहायचं आहे. आणि शेवटी 3 ते 4 महिन्याचा जो पिरियड असतो त्याला मॅच्युरिटी पिरियड म्हणतात किंवा पक्वता कालावधी म्हणतात. या कालावधीमध्ये कोणती खतं द्यायची आहेत ही आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. आयशीएलने, इस्रायल केमिकल्स लिमिटेडने अनेक नामवंत दर्जाची जी खतं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत, जे पाण्यात विरघळतात, ज्याचा पीएच कमी आहे, जे पिकाला लवकर लागू होतात, अशा ग्रेडपैकी सुरुवातीच्या कालावधीमध्ये लागण झाल्यानंतर 15 दिवसानंतर उगवण दिसायला लागल्यानंतर आपल्याला 5-45-5 अधिक 8 झिंक, 5-45-5 अधिक 8 झिंक, यामध्ये झिंक जे आहे ते चिलेटेड आहे आणि याचे 5 किलोचे 3 डोस द्यायचे आहेत. 5 किलोचे 3 डोस द्यायचे आहेत. 5 ते 8 दिवसाच्या अंतरानं 3 डोस द्यायचे आहेत. या खताचा पीएच 3 आहे आणि विद्राव्यता 400 ग्रॅम आहे. म्हणून 5-45-5 यामधला 45 जो आहे तो स्फुरद आहे, तो मुळांच्या वाढीसाठी अतिशय उत्तमरित्या काम करतो. म्हणून 5-45-5 अधिक 8 झिंक 5 किलो प्रति एकर या पद्धतीनं 5 ते 8 दिवसाच्या अंतरानं 3 वेळा हे खत द्यायचं आहे. त्यानंतर फुटव्याचा जो कालावधी आहे, त्या फुटव्याच्या कालावधीमध्ये 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड या खताचा पीएच 3.7 आहे आणि विद्राव्यता 400 ग्रॅम आहे. फुटव्याच्या कालावधीमध्ये 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड 5 किलो प्रति एकर या पद्धतीनं 5 ते 8 दिवसाच्या अंतरानं आपल्याला 3 वेळा हे खत द्यायचं आहे. त्यानंतर ऊसाच्या मुख्य वाढीला जी सुरुवात होत असते त्यावेळी मॅगफॉस 0.55-18 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅगफॉस 0.55-18 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड, जे मॅग्नेशियम ऑक्साईड स्फुरदासोबत सुद्धा चालतं, याचा पीएच 3.7 आहे आणि विद्राव्यता 400 ग्रॅम आहे. आता हे जे खत द्यायचं आहे ते 5 किलो प्रति एकर या पद्धतीनं 3 वेळा द्यायचं आहे 5 ते 8 दिवसाच्या अंतरानं. आणि याच्यासोबत आपल्याला 8-0-47 अधिक 7 सल्फर, 8-0-47 अधिक 7 सल्फर, ज्याचा पीएच 2.8 आहे आणि विद्राव्यता 280 ग्रॅम आहे. हे 8-0-47 5 किलो प्रति एकर, 5 किलो प्रति एकर या पद्धतीनं 5 ते 8 दिवसाच्या अंतराने द्यायचं. अर्थात 0.55-18 मॅगफॉस 0.55-18 आणि 8-0-47 हे अल्टरनेट द्यायचं. हे एक वेळ आणि ते एक वेळ या पद्धतीनं 5 दिवसाच्या अंतरानं अल्टरनेट द्यायचं आहे. असं हे मुख्य वाढीच्या कालावधीमध्ये आपल्याला मॅगफॉस 0.55-18 अधिक 8-0-47 अधिक 7 सल्फर या खताचा वापर आपल्याला करायचा आहे. शेवटी पक्वतेचा जो कालावधी आहे, ज्याला मॅच्युरिटी पिरियड म्हणलं जातं, या पक्वतेच्या कालावधीमध्ये आपल्याला पिकाळसीड 5 किलो प्रति एकर, 5 किलो प्रति एकर या पद्धतीनं 5 ते 8 दिवसाच्या अंतरानं 3 वेळा हा डोस द्यायचा आहे. आणि याबरोबरच 8-0-47 अधिक 7 सल्फर हेही खत आपल्याला 5 किलो प्रति एकर या पद्धतीनं अल्टरनेट, म्हणजे एक वेळी पिकासीड आणि दुसऱ्या वेळी 8-0-47 असं 5 दिवसाच्या अंतरानं दोन्ही डोस 3 वेळा 5 किलो या प्रमाणात द्यायचे आहेत. शेतकरी बंधूंनो, ठिबक सिंचनामधनं खतं दिल्यामुळं आणि याचा पीएच कमी असल्यामुळं ही खतं लवकर पिकाला लागू होतात. ऊसाची वाढ एकसारखी होत राहते.
ऊसाची जाडी वाढते, पेरामधलं अंतर वाढतं, ऊसाला काळोखी सतत राहते आणि त्यामुळं आपल्याला उत्पादन वाढतं. आणि फुटव्याच्या कालावधीमध्ये आवश्यक तेवढा फुटवा निर्माण करण्यासाठी आता सांगितलेली पाण्यात विरघळणारी जी आयशेलची खतं आहेत याचा वापर वेळोवेळी तंतोतंत जर आपण केला तर निश्चित स्वरूपानं शाश्वत एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन आपल्याला काढता येतं. आता तिसरं जे खत आहे ते म्हणजे जैविक खत, ज्याला बायो फर्टिलायझर म्हटलं जातं किंवा जैविक खतं म्हणली जातात. हे बाजारामध्ये सुपर एन, सुपर पी, सुपर के नावानं मिळतात किंवा ॲझोटोबॅक्टर स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि पोटॅश मोबिलायझर जीवाणू या नावानं बाजारामध्ये मिळतात. किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं घेतलं तर सॉइल हेल्थ नावानं मिळतं. लागण झाल्यानंतर 21 दिवसांनी एक वेळ, 2 महिन्याचा ऊस असताना बाळभरणी झाल्यावर एक वेळ आणि मोठी भरणी झाल्यावर 21 दिवसांनी एक वेळ असं 3 वेळा जीवाणू खतांचा वापर करावा. या जीवाणू खतामध्ये नत्र स्थिर करणारे, स्फुरद विरघळवणारे आणि पोटॅश मोबिलायझर प्रत्येकी 1 किलो किंवा 1 लिटर या पद्धतीनं 400 लिटर पाण्यामध्ये मिसळून आळवणीक पद्धतीनं देता येतं किंवा ठिबक सिंचनामधनं देता येतं किंवा 500 किलो शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खतामध्ये मिसळूनही वापरता येतं. एकात्मिक खत व्यवस्थापन या पद्धतीमध्ये सेंद्रिय खतं, रासायनिक खतं आणि जैविक खतं आणि रासायनिक खतामध्ये त्या ठिबक सिंचनामधून खतं आणि पॉलिसल्फेटचा वापर या दृष्टिकोनातून खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. जी खतं आपण जमिनीमध्ये मधून देतो ती जमिनीमधून खतं देत असताना काय काळजी घेतली पाहिजे? जमिनीमधून खतं देत असताना जमीन वापशावरती असताना खतं द्यायची आहेत. खतं वापशावरती असताना दिल्यानंतर 2 जाती अवजारानं ती खतं मातीआड करायची आहेत आणि खतं मातीआड केल्यानंतर आपल्याला 2 दिवसानंतर हलकं पाणी द्यायचं आहे. जमीन फुलल्यानंतर, जमिनीमध्ये हवा भरल्यानंतर आपल्याला त्यानंतर 2 दिवसानंतर हलकं पाणी द्यायचं. खताची खऱ्या अर्थानं कार्यक्षमता वाढवायची असेल तर जमीन वापशावरती देणं, खतं मातीआड करणं आणि 2 दिवसानं पाणी देणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि ठिबक सिंचनामधून खत आणि ठिबक सिंचनामधून पाणी हे दोन्ही व्यवस्थापन जर केल्यास तर एकरी 12 ते 15 टन सहज ऊसाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. ठिबक सिंचनामध्ये दररोज वापसा राखला जातो. पिकाला दररोज अन्नाचं आणि पाण्याचं शोषण करता येतं. मुळाच्या सानिध्यामध्ये थेंबा थेंबानं पाणी देता येतं, ग्रॅमनं खतं देता येतात. पिकाच्या वाढीच्या नुसार, आवश्यकतेनुसार आवश्यक तेवढीच खतं देता आल्यामुळं, पाणी देता आल्यामुळं ऊस पिकाची वाढ सतत होत राहते, मुळांची वाढ सतत होत राहते, सतत वापसा राखला जातो. म्हणून शेतकरी बंधूंनो, ठिबक सिंचन ही काळाची गरज ओळखून 50% पाण्यामध्ये बचत करायची आहे, 25 ते 30% उत्पन्नामध्ये वाढ करायची आहे, तणावाचं नियंत्रण करायचं आहे, मजूर कमी लागतायत, लाईट बिल कमी लागतं आणि आपल्याला एका जागेवर बसून 5, 10, 15, 20 एकरावरती खत व्यवस्थापन करता येतं. म्हणून ठिबक सिंचन ही काळाची गरज डोळ्यासमोर ठेवून आपल्याला भविष्यामध्ये जास्तीत जास्त विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे. शेतकरी बंधूंनो, खत व्यवस्थापन हा विषय आपण समजून घेतला. आता आपल्याला तण व्यवस्थापन हा विषय समजून घ्यायचा आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, तण खाई धन. जर योग्य वेळी तणांचं नियंत्रण जर आपण केलं नाही तर जवळजवळ निम्म्यावरती उत्पादन कमी होऊ शकतं. निम्म्यावरती म्हणजे 50% पर्यंत उत्पादनामध्ये घट करू शकतं असं हे तण आहे. म्हणून तणाचं नियंत्रण करत असताना आपल्याकडे जर मजूर उपलब्ध असतील तर मजुराच्या सहाय्यानं तण नियंत्रण करणं ही एक पद्धत आहे. पण दिवसेंदिवस मजुरांची उपलब्धता कमी होत चाललेली आहे. काम करण्याची मानसिकता कमी होत चाललेली आहे. म्हणून बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या तणनाशकाचा वापर करत असताना तण उगवून येण्यापूर्वी वापरायची तणनाशकं आणि तण उगवून आल्यानंतर वापरायची तणनाशकं या दोन्ही पद्धतीची माहिती आज आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. ऊस लागण झाल्यानंतर पहिलं पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा आंबवणीचं पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी शेतात तण उगवलेला नसताना, ऊस उगवलेला नसताना आणि जमिनीमध्ये गरगरीत ओल असताना तणनाशक फवारणी करत असताना स्वस्तामधलं तणनाशक 200 लिटर पाण्यामध्ये 800 ग्रॅम ते 1 किलो 800 ग्रॅम ते 1 किलो अट्रॅजिन घटक असणारं किंवा अट्रॅटाप किंवा फुस्ट नावाचं जे तणनाशक ज्याच्यामध्ये अट्रॅजिन नावाचा घटक आहे, अट्रॅजिन, अट्रॅटाप किंवा फुस्ट नावानं बाजारात मिळतं. 200 लिटर पाण्यामध्ये 800 ते 1000 ग्रॅम या पद्धतीनं शेतात तण नसताना आणि जमिनीत ओल असताना जर फवारणी केली तर द्विदल वर्गीय तणांचं नियंत्रण आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतं. याच्या व्यतिरिक्त एकदल वर्गीय आणि द्विदल वर्गीय दोन्ही तण, बारीक पानाचे आणि मोठ्या पानाचे दोन्ही तण जर मारायचे असतील तर पहिलं पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी किंवा आंबवणीचं पाणी दिल्यावर दुसऱ्या दिवशी 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम मेट्रिब्युजिन घटक असणारं शेंकॉर, टाटामेट्री, डिझायर, आयमॅक्स, बॅरियर, बेंजी यापैकी एक तणनाशक घ्यायचं आहे.
200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम सेंकॉर किंवा टाटा मेट्री म्हटलं तरी चालेल, ज्याच्यामध्ये मेट्रिब्युजन नावाचा घटक आहे. आणि त्यामध्ये परिसरामध्ये ऊस जर असेल तर 1 लिटर 2,4-D मिसळून आपण जर फवारणी केली तर उत्तम राहील. शेतकरी बंधूंनो, शेतात तण नसताना शक्यतो मेट्रिब्युजन घटक असणारं शेंकॉर किंवा टाटा मेट्री किंवा अट्रॅजिन घटक असणारं अट्राटॅप किंवा फुस्ट या तणनाशकाचा वापर करावा. तण दिसत असेल तर 2,4-D मिसळावं. शेतकरी बंधूंना तण उगवून येण्यापूर्वी मारण्याच्या तणनाशकाविषयी माहिती घेतली. तण उगवून आल्यानंतर आपल्याला तणनाशक जे मारायचं आहे त्यामध्ये लागण झाल्यानंतर 15 ते 20 दिवसानंतर किंवा 25 दिवसामध्ये ऊस उगवून आलेला असो अथवा नसो, पण 2 ते 3 पानावर तण असताना, जमिनीमध्ये गरगरीत ओल असताना तणनाशक फवारणी करत असताना 1 एकरला 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम मेट्रिब्युजन घटक असणारं शेंकॉर असेल किंवा टाटा मेट्री असेल किंवा बॅरियर असेल किंवा डिझायर असेल किंवा एमॅक्स असेल, यापैकी एक तणनाशक घ्यायचा 500 ग्रॅम. यामध्ये 1 लिटर 2,4-D मिसळायचा आहे. अर्थात परिसरामध्ये द्राक्षाच्या बागा असतील, कापसाची शेती असेल तर 2,4-D मिसळता येणार नाही. 1 किलोमीटर परिसरामध्ये गॅस फॉर्मेशन होऊन द्राक्ष, कापसाची पानं आकुंचित पाहू शकतात. किंवा टोमॅटो भाजीपाल्याची शेती असेल तर त्या ठिकाणी 2,4-Dचा वापर करता येणार नाही. परंतु परिसरामध्ये ऊस जर असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये मेट्रिब्युजन घटक असणारं तणनाशक 500 ग्रॅम आणि 1 लिटर 2,4-D या पद्धतीनं 2 ते 3 पानावर तण असताना जर तणनाशकाची फवारणी केली तर 100% बारीक पानाचे आणि मोठ्या पानाच्या तणाचं नियंत्रण करणं आपल्याला शक्य आहे. शेतामध्ये जर आपल्याला लव्हाळा मोठ्या प्रमाणात जर दिसत असेल तर त्या लव्हाळा नियंत्रणासाठी प्रतिपंप 25 ग्रॅम सनराइज नावाचं तणनाशक आहे किंवा प्रतिपंप 3.6 ग्रॅम सेम्प्रा नावाचं तणनाशक आहे. या दोन्हीपैकी एका तणनाशकाचा वापर करावा. 3.6 ग्रॅम सेम्प्रा किंवा प्रतिपंप 25 ग्रॅम सनराइज नावाचं तणनाशक फवारणी करत असताना 3 ते 5 पानावर लव्हाळा असला पाहिजे, जमिनीत ओल असली पाहिजे आणि 20 ते 25 दिवस ओल टिकली पाहिजे. या पद्धतीने जर लव्हाळ्यासाठी सेम्प्रा किंवा सनराइजची जर फवारणी केली तर लव्हाळ्याचं नियंत्रण पण आपल्याला प्रभावीपणे करता येतं. राईट टाइम राईट ऑपरेशन, योग्य वेळी योग्य काम, या पद्धतीने जर तण नियंत्रणाचं काम केलं तर मोठ्या भरणीपर्यंत आपल्याला अजिबात तण त्रास देत नाही. आणि मोठी भरणी झाल्यानंतर सावली शेतामध्ये पडल्यामुळं, पानं एकसारखी वाढल्यामुळं नंतर आपल्याला ऊस तुटेपर्यंत तणाचा प्रादुर्भाव होत नाही. म्हणून सुरुवातीच्या कालावधीमध्ये तण दिसत नसताना किंवा तण दिसत असताना प्रभावीपणे तण नियंत्रण करण्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे तणनाशकाचा वापर शेतकरी बांधवांनी करावा. शेतकरी बंधूंनो, 1 महिन्याचा ऊस झाल्यानंतर आपल्याला प्रति एकर पाट पाण्याची शेती असेल तर 1 बॅग युरिया, अर्धी बॅग पोटॅश आणि अर्धी बॅग अमोनियम सल्फेटचा वापर करावा. शेतकरी बंधूंनो, आपल्याला आता आंतरमशागती विषयीची माहिती घ्यायची. आंतरमशागत कशा पद्धतीने करता येईल? आपल्याला पाट पाण्याची जर शेती असेल तर त्या ठिकाणी 1.5 ते 2 पाट पाणी असो अथवा ठिबक सिंचन असो, आपल्याला आंतरमशागत करत असताना 1.5 ते 2 महिन्याच्या ऊसाला एक बाळभरणी करायची आहे. अर्थात बाळभरणी म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्यायचं. मी पहिल्यांदा सांगितलं की इंग्रजी यू आकाराची सरी असली पाहिजे आणि बाळभरणी करत असताना 1.5 ते 2 महिन्याचा खताचा डोस जमिनीमध्ये टाकून जमिनीमध्ये वापसा असताना खत टाकणं आणि ऊसाच्या दोन्ही बाजूला 2 दाती अवजार चालवणं. आपल्या अंगठ्याच्या आकाराच्या लोखंडाच्या 2 सळ्या घेऊन 6 ते 8 इंच अवजार खोल जाईल या पद्धतीचा अवजार लोहाराखंड बनवून घ्यायचा आहे आणि ऊसाच्या दोन्ही बाजूला 4 ते 6 बोटा अंतरावरती हे अवजार चालवायचं आहे. हे अवजार जमिनीमध्ये 6 ते 8 इंच गेलं पाहिजे, जमीन चिरली पाहिजे, जमीन फाटली पाहिजे, जमिनीत हवा गेली पाहिजे, एवढाच उद्देश या पाठीमाग आहे. म्हणजे फुटवा चांगला निघतो, टाकलेलं खत मातीआड होतं, खोडकिडीचं नियंत्रण होतं, काही अंशी तणांचं पण नियंत्रण होतं. चांगल्या फुटव्यांना जन्म घालण्यासाठी 2 दाती अवजार चालवून बाळभरणी करणं गरजेचं आहे. आणि यासाठी कालावधी जो आहे तो लागणीनंतर 45 ते 60 दिवस या दरम्यान, याला म्हटलं जातं बाळभरणी. आंतरमशागतीमधलं पहिलं काम. दुसरं काम जे आहे ते म्हणजे मध्यम भरणी. 90 ते 100 दिवसाचा ऊस झाल्यानंतर आपल्याला 10 फुटातील ऊस संख्या पाहून भोंड्यावरती छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर घालून सरी भोंडा सपाट करायचा आहे. म्हणजे उशिरा येणारा फुटवा आपल्याला थांबवता येतो. आणि ठिबक सिंचनामध्ये 3.5 महिन्यानंतर मोठी भरणी करायची आहे आणि पाट पाण्याच्या शेतीमध्ये 4 महिन्यानंतर मोठी भरणी करायची आहे. मोठी भरणी म्हणजे सरीच्या जागी वरंबा करणे आणि वरंब्याच्या जागी सरी करणे, याला म्हणतात मोठी भरणी. आता यामध्ये मी मगाशी सांगितलं की 90 ते 100 दिवसाचा ऊस असताना आपल्याला भोंड्यावरती रोटावेटर चालवून सरी भोंडा सपाट करायचा.
याला मध्यम भरणी म्हणतात. यामुळे उशिरा येणारा फुटवा आपल्याला थांबवता येतो. आता मध्यम भरणी करत असताना 10 फुटातील ऊस संख्या पाहिजे आहे. आपल्याला ऊसाचं वय 2 महिने, 2.5 महिने आणि 3 महिने असताना 10 फुटातील ऊस संख्या बघून आपल्याला मध्यम भरणीचा निर्णय घ्यायचा आहे. सरीमधील अंतर जर 4 फूट असेल तर 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस असले पाहिजेत. सरीमधील अंतर जर 4.5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस असले पाहिजेत. सरीतील अंतर जर 5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 65 ते 70 ऊस असले पाहिजेत. सरीतील अंतर 5.5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 75 ऊस असले पाहिजेत आणि सरीतील अंतर 6 फूट असेल तर 10 फुटामध्ये 80 ऊस असले पाहिजेत. सरीतील अंतर 7 फूट असेल तर 10 फुटामध्ये 95 ते 100 ऊस असले पाहिजेत आणि 3x6 ची जोडवळ पट्टा पद्धत असेल तर 2 सऱ्यामध्ये 10 फुटामध्ये 60 अधिक 60 120 ऊस असले पाहिजेत. आता सांगितलेली संख्या मोजायची आहे ऊसाचं वय 2 महिने, 2.5 महिने आणि 3 महिने असताना. ज्या दिवशी आता सांगितलेली अपेक्षित संख्या मिळेल, मग तो 80वा दिवस असेल, 90वा असेल किंवा 100वा दिवस असेल, त्या दिवशी अपेक्षित संख्या मिळाल्यानंतर वरंब्यावरती रोटावेटर घालून छोट्या ट्रॅक्टरचा सरी वरंबा सपाट केल्यानंतर उशिरा येणारा फुटवा थांबतो आणि त्यानंतर 3.5 महिन्यातच आपल्याला मोठी भरणी करायची आहे. चला तर शेतकरी बंधूंनो, बाळ भरणी, मध्यम भरणी आणि मोठी भरणी ही 3 मशागतीची कामं या ठिकाणी आपण समजून घेतली आणि फुटव्याचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा समजून घेतलं. आता शेतकरी बंधूंनो, ऊस पिकाचं अर्थशास्त्र समजून घ्यायचं आहे. ऊस लागणीपासून ऊस तोडणीपर्यंत, मग मशागतीवरचा खर्च असेल, बेण्यावरचा खर्च असेल, लागणीला जे मजूर लागतात त्या मजुरावरचा खर्च असेल, तणनाशकावरचा खर्च असेल, रासायनिक खतावरचा खर्च असेल, ही सर्व खर्चाचा जर हिशोब केला तर आपल्याला शेतामध्ये नांगर घातल्यापासून ऊस तोडणीपर्यंत प्रति टन कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 750 रुपये खर्च अपेक्षित आहे. म्हणजे प्रति टन 500 ते 550, म्हणजे एकराला 100 टन ऊसाचं उत्पादन जर काढायचं असेल तर 50,000 पासून 75,000 पर्यंत खर्च अपेक्षित आहे. अर्थात हा खर्च नांगर शेतामध्ये घालण्यापासून ऊस तोडणीपर्यंतचा खर्च आहे. थोडक्यात टनाला 500 ते 750 रुपये या पद्धतीनं आपल्याला खर्च करून शाश्वत एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन काढता येतं. 100 टन एकरामध्ये ऊसाचं उत्पादन निघालं आणि सरासरी भाव आपण 2,500 रुपये जर धरला तर एका एकरमध्ये 2.5 लाख रुपये झाले. 75,000 खर्च जर बाजूला काढला तर 1,75,000 रुपये शिल्लक राहू शकतात. म्हणजे थोडक्यात 1 रुपये खर्च केल्यानंतर 1.25 ते 2 रुपये आपल्याला ऊस पिकामधून मिळू शकतात. पण याला राईट टाइम राईट ऑपरेशन, योग्य वेळी योग्य काम करण्याची सवय आणि शास्त्राचा अभ्यास करून आपल्याला ऊस शेती करणं ही काळाची गरज आहे.